घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे. बघा ही पांढरीची काठीची ओळख. पांढरीची काठी मित्रांनो वजनाला जड असते, खायला पोटातून चालते मित्रांनो. याची एक चव एक अशी 5-6 प्रकारची चव आहे. आंबट, खारट, तुरट, सुरुवातीला चुनचुन म्हणजे झेंडूबामसारखी चुनचुन करते, अशी एक ओळख आहे. ह्याची एक ओळख आहे मित्रांनो. काही काट्या लवकर पाण्यात बुडतात, काही बुडत नाहीत मित्रांनो. त्याचपायी पण ओरिजिनल लाकूड पांढऱ्या कलरचं असतं, तुम्हाला खाऊन ओळख येते. काही काट्या काय होतं मित्रांनो, एखाद्या गाव एखाद्या एरियात गेलं तर ती त्या एरियातले त्या घरातले नेगेटिव्ह ऊर्जा वाईट शक्ती ओढून घेतं. त्याच्यामुळे पाण्यात बुडाय पण कधी कधी उशीर लागतो, असं बी बघण्यात आलेलं आहे. आपण एवढं ह्याच्यावर बोलचाल, जेवढं आपण ह्याच्यावर शोध करचाल तेवढा मित्रांनो कमीच आहे. ही पांढरीची काठीची ओळख आहे. तर काही माणसं म्हणतात मित्रांनो की पोटात खाऊ घातलेलं आहे, करणे कावटल केलेलं आहे, भूत बहिरवास आहे, बाहेरची बाजू आहे, चेडा गोटा आहे, आलेलं गेलेलं केलेलं पित्रदोष आहे, काही असा दोष आहे बाहेरचा. पांढरीची काठी काम करील का मित्रांनो, ह्याच्यावर चर्चा करणार आहे. तर मित्रांनो झालेल्या गोष्टीवर पांढरीच्या काठीचा वापर शक्यता त्या माणसाला ओरिजिनल जर काठी असले चांदशीवर आपण जसं देवाला गंध लावतो घट्ट करून, तसं तुम्हाला मित्रांनो हे लाकूड घ्यायचं हे लाकूड घेऊन तुम्हाला सांशीवर पाणी टाकून उघळून घ्यायचं आहे. रोज 1 चमचा कंटिन्यू तुम्हाला 6 महिने ह्याचा गंध प्यायचा आहे. 6 महिनेपर्यंत ह्या शक्तीची एक अवधी असते आणि 6 महिने झाल्यानंतर ती शक्ती निघून जात असते. तर ह्याचा तुम्हाला 6 महिनेपर्यंत वापर करायचा आहे. 6 महिने झाल्यानंतर परत बंद होतं. हे पांढरीचं लाकूड आहे मित्रांनो. काही लाकडं पाण्यात बुडतात, काही बुडत नाही. तुमच्या जवळ जरी ठेवलं लाकूड तर ह्याचा असा वापर आहे मित्रांनो. हिंसक प्राणी, तर हिंसक प्राणी म्हणण्यापेक्षा माणसानं काय झालं, माणसाचीच प्रवृत्ती झाली विनाकारण भांडण तंटा कुठं करायची. तर तुम्ही बाहेर फिरत असतात तर थोड्या कारणावरून तुम्हाला जुजबी कारणावरून भांडणं होते. ट्रॉफिकमध्ये जा, सहज बघा, माणसाला सहनशक्ती कमी आहे. पहिले माणसं अशी सहनशक्ती राहायची. तर ती जर मग लाकूडाचा तुकडा तुमच्या जवळ असेल, कंबराला असेल, तर विनाकारण होणारे भांडण तंटा समाजामध्ये ही पण होत नाही. तुम्ही जर एखादी विनाकारण शाद द्याचाल तर ती माणूस तुम्हाला भांडण करील, पण एकदम काहीच तुमचा गुन्हा नसताना माणूस भांडण करणार नाही. ही पण तेवढंच खरं आहे मित्रांनो. पण मित्रांनो ह्याच्या तुम्ही 2 जाती आहे. मग कुठली वनस्पती कवा काम करील ह्याचं बी सांगता येत नाही. कारण तुम्ही काठीवर घेऊन जाचाल आणि म्हणचाल 100% काम करील. ह्याच्यामध्ये प्रत्येक वनस्पतीमध्ये मित्रांनो सांगतो मी 4 जाती असतात. तर ही जर ह्याच्यातली आता कुठल्या जातीनं काम करते कुठल्या नाही तर आपल्याला वापरल्याशिवाय कळणार नाही मित्रांनो. ह्याच्यातून बी आपल्याला 2 जाती बघायला भेटतात. मग आता नेमकं ओरिजिनल काम करणारे कुठले ही तर आपल्या नशिबाचाच एक भाग म्हणला तरी चालतंय. ते पांढरीच्या काठीचा मित्रांनो भरपूर असा चांगला वापर आहे. तर घरामध्ये तुमच्या साप येऊ नये, चू येऊ नये, सरपटणारे प्राणी येऊ नये म्हणून काय करायचे, असा एक अर्ध्या फुटाचा तुकडा तुम्हाला घराच्या 4 कोपऱ्याला 4 बांधायचे आणि मग त्या घराच्या 4 कोपऱ्याला 4 बांधल्यावर ह्या वनस्पतीच्या एक 10 फूट 20 फुटाच्या अंतरावर साप विचू हिंसक प्राणी येत नाही. जरी एखादा आलाच अचानक तर काय होतं मित्रांनो, त्याला काही कळत नाही. दारू पिलेल्या माणसासारखा ती बोलून तिथंच जातो त्याला रेंजमध्ये आल्यावर. मग त्याला तुम्ही मारू नका, त्याला काहीतरी साप पकडणाऱ्या ह्या माणसाला बोलून त्याला लांब जंगलात नेऊन सोडा. विनाकारण मारणं म्हणजे ती एक पापच आहे. तर ही एवढी कारगर आहे मित्रांनो. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. लवकरच आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो. पांढरीची काठी लागली तर कॉल करा, काट्या भेटतील आपल्याकडे. 1 2 4 काय 4 5 काट्या आहेत शिल्लक. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. लवकरच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो. चला नमस्कार, राम राम.